नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलमध्ये। आज 19 मे 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य आणि देशातील 10 सर्वात मोठ्या बातम्या। खरीपाच्या तोंडावर बळीराजा पुन्हा संकटात। छत्रपती संभाजीनगरच्या गल्लेबोरगाव परिसरात तीव्र डिझेल टंचाई आणि दरवाढीचा शेतीला मोठा फटका। पेट्रोल पंपावर मर्यादित साठ्यामुळे डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या तासनतास रांगा, ट्रॅक्टर आणि आधुनिक यंत्रे ठप्प झाल्याने मशागतीचे कामे पूर्णपणे खोळंबली। इंधनाचे दर गगनाला भिडल्याने नांगरणी आणि वखरणीचा खर्च आवाक्याबाहेर। ग्रामीण भागात सवलतीच्या दरात डिझेल पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची आर्तहाक। कोल्हापुरातून आरोग्याची मोठी बातमी। इंडोकाउंट फाउंडेशनकडून गेल्या 1.5 वर्षात क्षयरुग्णासाठी तब्बल 11,000पेक्षा जास्त पोषण आहार किटचे मोफत वाटप। पोषण आहारामुळे रुग्णांचे औषधोपचार मध्ये सोडण्याचे प्रमाण घटले। उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांकडून संचालक कमल मित्रा यांचा विशेष सत्कार। फाउंडेशन मार्फत 10 लाख रुग्णांची मोफत तपासणी। 20 अंगणवाड्यांमध्ये ई-लिंकिंग आणि दुर्गम भागातील विद्यार्थिनींना सायकल वाटप। विविध सामाजिक उपक्रमाचा धडाका। नाशिक जिल्ह्यातून मोठी बातमी। कांद्याला प्रति क्विंटल 2,400 रुपये भाव मिळण्यासाठी लासलगावात जोरदार आंदोलन। आमदार रोहित पवार यांचा थेट सरकारला इशारा। पुढील 8 दिवसात शासनाने थेट बाजार समित्या म्हणून कांदा खरेदी न केल्यास 25 मे रोजी मुंबई आग्रा महामार्गावर करणार मोठे चक्काजाम आंदोलन। दुसरीकडे बागलाण तहसील कार्यालयात रयत क्रांती घटनेचे 2 तास ठिय्या आंदोलन। कवडीमोल दरामुळे कांदा उत्पादक पूर्णपणे आर्थिक संकटात। खरीपाच्या तोंडावर बळीराजाला मोठा धक्का। रासायनिक खतांच्या किमतीत पोत्यामागे तब्बल 200 ते 400 रुपयांची मोठी दरवाढ। शेतकरी चिंतेत। जळगाव जिल्ह्यातून दिलासादायक बातमी। खतांची टंचाई रोखण्यासाठी कृषी विभागाकडून 5,904 मेट्रिक टन युरियाचा बफर साठा गोदामामध्ये दाखल। एकूण 17 गोदामामध्ये साठा सुरक्षित। मात्र दरवाढीचा खर्च पाहता शेतकऱ्यांनी माती परीक्षणाद्वारे संतुलित खतांचाच वापर करावा, कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन। देशात खताचे संकट। पश्चिम आशियातील युद्धामुळे खत अनुदानाचा बोजा तब्बल 70,000 कोटींनी वाढून 2.41 लाख कोटींवर जाण्याची भीती। कोल्हापुरात खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा फटका। युरिया, DAP वगळता इतर खतांच्या किमतीत पोत्यामागे 200 ते 400 रुपयांची वाढ। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा माल आणि नैसर्गिक वायू महागल्याने दरवाढ। देशाची गरज 390 लाख टन असताना सध्या 51% अधिक साठा उपलब्ध असल्याचा सरकारचा दावा। सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणारी शक्यता। जागतिक युद्ध आणि भूराजकीय तणावामुळे डिझेलच्या दरात मोठी वाढ। एसटी तिकिटांचे दर वाढण्याचे संकेत। डिझेल महागल्याने एसटी महामंडळाला दररोज तब्बल 33,70,000 रुपयांचा अतिरिक्त फटका, तर वर्षाला सुमारे 124 कोटी रुपयांचे मोठे नुकसान सोसावे लागण्याची भीती। केंद्र सरकारने इंधनात विशेष सवलत न दिल्यास भाडेवाढ अटळ। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे मोठे संकेत। पुढील 10 ते 12 दिवसात होणार अंतिम निर्णय। सफारा बाजारात आज सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमसाठी 1,62,000 रुपयांवर स्थिर आहे, तर चांदीच्या दरात 1,000 रुपयांची मोठी वाढ झाली असून चांदी आता प्रति किलो 2,76,000 रुपयांवर पोहोचली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि रुपयांतील घसरणीमुळे चांदीच्या दरात ही तेजी पाहायला मिळत आहे। महावितरणाकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजनेचा मोठा विस्तार करण्यात येत आहे। पावसाची अनियमितता आणि रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास आता कायमस्वरूपी दूर होणार आहे। संयुक्त जमीनधारकांना विशेष सवलती देऊन या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आता दिवसाचा स्थिर वीज पुरवठा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आजच्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।